गेल्या 2 दिवसांपासून महाराष्ट्रात एक प्रकरण मोठ्या प्रमाणावर गाजतंय आणि ते प्रकरण म्हणजे भोंदू बाबा आणि ज्योतिषी असलेल्या अशोक खरातनं केलेल्या लैंगिक अत्याचाराचं प्रकरण. आता या प्रकरणामध्ये त्याने कशा प्रकारे महिलांचा छळ केला हे तुम्ही मीडियामधून बघतच असाल. त्यामधली काही ॲडिशनल माहिती मी सांगणारच आहे. पण सोबतच महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकरांचा या प्रकरणाशी कसा संबंध आहे आणि त्यांचे अशोक खरातशी कसे निकटचे संबंध होते हे तुम्ही मीडियामधून बघत असाल. आता याच्या पुढची बातमी मी तुम्हाला सांगतो आणि ती बातमी म्हणजे रुपाली चाकणकर या प्रकरणामध्ये अशोक खरातच्या क्राईम पार्टनर आहेत आणि त्यामुळं त्यांना सहआरोपी केलं पाहिजे असं मला वाटतं. आता मी रुपाली चाकणकरांना अशोक खरातच्या प्रकरणामधल्या क्राईम पार्टनर का म्हणतोय हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. रुपाली चाकणकरांबरोबरच महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्यानं सुद्धा अशोक खरातला या आधी वाचवण्याचा प्रयत्न केला होता ही माहिती समोर येते. आता तो नेता कोण आहे हे सुद्धा मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून सांगणार आहे. आता या दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी आणि या प्रकरणाचे राजकीय अँगल समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यानंतर रुपाली चाकणकरांना सहआरोपी करण्यात यावं असं तुम्हालाही वाटतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच तुम्ही जर अजूनपर्यंत लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. तर नौदलाचा माजी अधिकारी असलेला कॅप्टन अशोक खरात हा रिटायरमेंट नंतर ज्योतिषी झाला. आता तो फक्त ज्योतिषीच झाला नाही तर मला अंकशास्त्र येतं, मी महादेवाचा अवतार आहे असं तो लोकांना सांगायला लागला. आता या लोकांमध्ये काही साधी लोक होती तर नंतर नंतर काही सेलिब्रिटी असतील, काही नेते असतील, आमदार खासदार असतील, आमदार खासदारांच्या परिवारातले लोक असतील, काही मंत्री असतील, काही माजी मुख्यमंत्री असतील, या सगळ्या नेत्यांचा गोतावळा या अशोक खरातसोबत जोडला जायला लागला आणि यामुळं अशोक खरातचं प्रस्थ वाढत गेलं. आता या प्रस्थाचा फायदा घेऊन किंवा आपण काहीतरी आध्यात्मिक गुरु आहेत असं सांगून अशोक खरातनं वेगवेगळे टोटके करायला सुरुवात केली आणि त्यानं महिलांवर या निमित्तानं अत्याचार करायला सुरुवात केली. म्हणजे तुमचे प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करतो म्हणून त्यासाठी हे तीर्थ प्या म्हणून तो महिलांना मूत्र पाजत होता किंवा त्या महिलांसोबत लैंगिक अत्याचार करत होता आणि त्याचे व्हिडिओ सुद्धा समोर आलेले आहेत. आता एका 35 वर्षीय महिलेनं त्याच्यावर केस दाखल केली. आता मला अनऑफिशियली अशी माहिती मिळते की आणखी 2 महिला या प्रकरणात समोर आल्यात आणि त्यांनी सुद्धा गुन्हा दाखल केलेला आहे. म्हणजे आता अशोक खरातच्या भोवतीचा फासा आवळला जातोय. पण यातली सर्वाधिक धक्कादायक गोष्ट म्हणजे ज्यावेळी या अशोक खरातला अटक केली गेली त्यावेळी त्याच्या मोबाईलमधनं किंवा त्याच्याकडून जो डेटा रिकव्हर केला गेला त्या डेटामधून 58 महिलांसोबत त्याने लैंगिक अत्याचार करतानाचे व्हिडिओ बनवून ठेवलेले आहेत आणि ते व्हिडिओ पोलिसांच्या हाती लागलेले आहेत. म्हणजे या भोंदूबाबानं 58 महिलांना गंडवलं आणि त्यांचं लैंगिक शोषण केलं हे तर आता सिद्ध झालंय. या अशोक खरातनं लैंगिक अत्याचार केलेल्या ज्या महिलांचा आकडा मीडियामधून बाहेर येतोय त्या आकड्यानुसार जवळपास 200 महिलांचं यानं शोषण केल्याची माहिती आहे. आणि ज्या पत्रकारांनी काही महिन्यांपूर्वी ही बातमी लावून धरली होती ते पत्रकार दत्तात्रय खेमनर यांच्या म्हणण्यानुसार हा आकडा 2000 पेक्षा सुद्धा जास्त आहे. म्हणजे जवळपास 2000 पेक्षा जास्त महिलांचं लैंगिक शोषण या बाबानं केलेलं आहे. आता हा बाबा या महिलांचे फक्त लैंगिक अत्याचार करूनच थांबत नव्हता तर तो त्या महिलांना ब्लॅकमेल सुद्धा करत होता आणि ते ब्लॅकमेल करण्यासाठी तो हे व्हिडिओ वापरत होता अशी माहिती मिळते. म्हणजे महाराष्ट्रातल्या ह्या एप्स्टीन फाईल्स आहेत असं म्हणायला इथं जागा आहे. म्हणजे महिलांचे व्हिडिओ बनवायचे किंवा एप्स्टीन फाईल मध्ये पुरुषांचे व्हिडिओ बनवले होते पण इथं महिलांचे व्हिडिओ बनवायचे. त्यांची इज्जत मी निलाम करणार नाही याच्या बदल्यात हा अशोक खरात त्यांच्याकडून कोट्यावधी रुपये उकळत होता. आता या त्याने अत्याचार केलेल्या महिलांमध्ये आमदार खासदारांचे कुटुंबीय सुद्धा आहेत. सोबतच काही उद्योगपतींच्या बायका किंवा त्यांच्या कुटुंबातल्या बायका सुद्धा आहेत. म्हणजे एवढ्या श्रीमंत लोकांच्या बायकांवर अत्याचार करून त्याचे व्हिडिओ बनवले गेले आणि त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केलं गेलं आणि त्यांच्याकडून करोडो रुपये उकळले गेले आणि यातून अशोक खरातनं प्रचंड संपत्ती ही गोळा केली आणि ही संपत्ती जवळपास 1000 कोटींपेक्षा सुद्धा जास्त आहे. आता या अशोक खरातच्या संपत्तीबद्दल माझ्याकडे जी माहिती आली त्या माहितीनुसार अशोक खरातची फक्त नाशिकमध्येच 1000 कोटींपेक्षा सुद्धा जास्तची संपत्ती आहे. आता हे झाले अशोक खरातच्या अत्याचाराचे कारनामे पण याला जोडूनच आणखी एक गोष्ट आहे आणि ती गोष्ट म्हणजे
या अशोक खराचे रुपाली चाकणकरांशी असलेले निकटचे संबंध, म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकरांचे अशोक खराचे अतिशय निकटचे संबंध आहे आणि त्याबद्दलचे फोटो असतील किंवा व्हिडिओ असतील, या गोष्टी तुम्ही बघितल्या असतील. म्हणजे रुपाली चाकणकर अशोक खराचे पाय धुताना किंवा पदराने पाय पुसतानाचे व्हिडिओ सुद्धा तुम्ही बघितले असतील. किंवा मला महिला आयोगाचं अध्यक्षपद मिळालं ते या अशोक खरात सारख्या गुरुमाऊलींमुळेच मिळालं असं म्हणताना सुद्धा तुम्ही रुपाली चाकणकरांचे व्हिडिओ बघितले असतील. म्हणजे रुपाली चाकणकर या अशोक खराच्या भक्तीमध्ये किती लीन झाल्या होत्या याचा पुरावा म्हणजे हे फोटो आणि व्हिडिओ आहेत. आता यावर रुपाली चाकणकर म्हणतायत की आम्ही एका ट्रस्टमध्ये सोबत होतो आणि त्यामुळे आमची ओळख आहे आणि त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल मला काही माहिती नाही. पण हे फोटो आणि व्हिडिओ बघितल्यानंतर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल रुपाली चाकणकरांना माहिती होतं हे स्पष्टपणे जाणवतं. आता रुपाली चाकणकरांना अशोक खरात करत असलेल्या लैंगिक अत्याचाराबद्दल पूर्णपणे माहिती होती हे सांगणारा सर्वात मोठा पुरावा म्हणजे त्यांनी पत्रकार दत्तात्रय खेमनर यांना दिलेली धमकी. म्हणजे 1 वर्षापूर्वी पत्रकार दत्तात्रय खेमनर यांनी त्यांच्या न्यूजपेपरमध्ये म्हणजे दैनिक खबरदार पुढारी या वृत्तपत्रामध्ये कॅप्टन अशोक खरातबद्दल बातमी केली होती. त्यात त्यांनी अशोक खरातचं नाव घेतलं नव्हतं कारण की त्यांच्याकडे त्याबद्दलचे सबळ पुरावे नव्हते. पण ही बातमी तुम्ही बघा. आता या बातमीमध्ये कॅप्टन अशोक खरातचं नाव नाहीये, पण कॅप्टन नावाचा भोंदू बाबा आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे कोणताही पत्रकार ज्यावेळी एखादी त्याच्याकडे माहिती येते त्यावेळी त्याच्याकडे प्रत्येक वेळी पुरावेच असतील असं नाहीये, पण पीडितांना आणखी त्रास होऊ नये किंवा आणखी महिला त्याच्या जाळ्यात ओढल्या जाऊ नयेत, त्यांचं शोषण होऊ नये म्हणून दत्तात्रय खेमनारांनी एक जागरूक पत्रकार म्हणून त्यांची भूमिका बजावली आणि त्यांनी त्यांच्या वृत्तपत्रामध्ये कॅप्टन अशोक खरातचं नाव न लिहिता फक्त कॅप्टन लिहून महिलांना सजग करण्याचा प्रयत्न केला. पण दत्तात्रय खेमनारांनी केलेल्या बातमीमध्ये अशोक खरातचं नाव नसताना सुद्धा त्यांना गुंडांकडून तर फोन आलेच, पण महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकरांनी त्यांना स्वतः फोन केला आणि तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत आणि पुरावे असतील तर तुम्ही पोलिसात जा असं सांगितलं. शिवाय तुम्ही करत असलेली बातमी खोटी आहे त्यामुळे तुम्ही खुलासा द्या असंही त्यांना सांगितलं आणि त्यांच्यावर दबाव आणून त्यांना खुलासा द्यायला लावला आणि एक प्रकारे माफी मागायला लावली. आता ते खुलाशाचं पत्र तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल. आता रुपाली चाकणकर फक्त दत्तात्रय खेमनारांना फोन करून आणि धमकावूनच थांबल्या नाहीत, तर त्यांनी श्रीरामपूर पोलीस स्टेशनला एक पत्र दिलं आणि या पत्रामध्ये त्यांनी दत्तात्रय खेमनार नावाच्या पत्रकारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. आणि गुन्हा कशासाठी, तर अशोक खरात नावाच्या व्यक्तीवर किंवा ज्योतिषावर तो बदनामीकारक मजकूर छापतो म्हणून त्याच्यावर गुन्हा दाखल करा असं महिला आयोगाच्या अध्यक्षांचं म्हणणं होतं. म्हणजे महिला आयोगाच्या अध्यक्षांनी दत्तात्रय खेमनारांकडून काही पुरावे किंवा काही माहिती घेऊन पोलिसांना ती माहिती देऊन याबद्दल अशोक खराची चौकशी करायला लावायला पाहिजे होती. म्हणजे महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न त्यांनी करायला पाहिजे होता, पण त्यांनी तसं केलं नाही. उलट त्यांनी अशोक खरातला वाचवण्यासाठी दत्तात्रय खेमनारांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांच्यावर दबाव सुद्धा आणला. यावरून अशोक खरात काय कारनामे करत होता किंवा महिलांवर कसे अत्याचार करत होता याची रुपाली चाकणकरांना पूर्णपणे माहिती होती हे समोर येत आहे. आता अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या फक्त रुपाली चाकणकर या एकट्याच आहेत का, तर रुपाली चाकणकर या एकट्या नाही आहेत. कारण की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं की महाराष्ट्रातल्या एका मोठ्या नेत्यानं अशोक खरातला वाचवण्याचा प्रयत्न केला आणि अशोक खरातचा जी लोक भांडाफोड करणार होते त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. आणि तो नेता कोण आहे तर त्याचं मी नाव तुम्हाला सांगणार नाहीये, पण तो नेता रायगड जिल्ह्यातला अतिशय मोठा नेता आहे आणि त्या नेत्यानं अशोक खरातला वाचवण्याचे प्रयत्न केलेत किंवा त्या प्रकारचे आदेश पोलिसांना दिले किंवा पोलिसांवर दबाव आणला. आता पोलिसांवर दबाव आणणारा तो रायगड जिल्ह्यातला नेता कोण आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल. तो नेता कोण आहे असं तुम्हाला वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सोबतच हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.